आज गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्ष. नवीन वर्ष म्हटल्यानंतर नव्या संधी, नवी सुरुवात. नव्या संधी, नवी सुरुवातीला आपण सामोरे जात असताना या गोष्टीची सुद्धा आपल्याला जाणीव असायला पाहिजे की काही गोष्टी, काही संधी, काही वेळ हे आपल्याकडून निघून गेलेत, ज्या परत कधीच येणार नाही. आयुष्यातून अशा बऱ्याच गोष्टी असतात जे निघून गेल्यानंतर परत कधीच येत नाही. त्यामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे वेळ. जगातला कितीही श्रीमंत व्यक्ती असेल, कितीही बुद्धिमान व्यक्ती असेल, त्याकडून जर एकदा वेळ निघून गेला तर ते परत कधीच येत नाही. सरासरी एक मनुष्य जो आहे तो 70 वर्ष आपलं आयुष्य जगतो. या 70 वर्षाला जर आपण महिन्यामध्ये मोजायचं झालं तर 840 महिने होतात. आणि 840 महिन्यामध्ये दरवर्षी 12 महिने आपले निघून जातात. आज आपण नवीन वर्षात सुरुवातीला जातो आहे तेव्हा मागचे 12 महिने आपले निघून गेलेत. आता या गेलेल्या वेळेमध्ये खूप लोकांनी खूप काही कमवलं आणि खूप लोकांनी खूप काही गमावलं सुद्धा. ज्यांनी कमवलं त्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग केला. आपला वेळ, आपला पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केलं, त्यामुळे त्या लोकांनी कमवलं. ज्या लोकांनी वेळेचा दुरुपयोग केला, वेळेला चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केलं, त्यांनी गमावलं. आता उसेन बोल्ट यांचं नाव आपल्याला माहित असेल. जगातला सर्वात वेगवान 100 मीटर स्प्रिंटचा बादशाह आपण त्याला बोलतो. पण त्याला हे नावलौकिक मिळवण्यासाठी धावावं किती वेळ लागतं. जेव्हा तो रनिंग ट्रॅक वरती येतो तेव्हा तो धावतो फक्त 10 सेकंद, 8 सेकंद. पण ह्या 8 आणि 10 सेकंद मध्ये इतकं मोठं नावलौकिक त्यांनी मिळवलं. आज ज्याची 1000 कोटीपेक्षा जास्त रुपयाची संपत्ती आहे, पण याला हे 8 आणि 10 सेकंद आपले मौल्यवान बनवण्यासाठी 20 वर्ष मेहनत करावी लागली. म्हणजे आपला वेळ जो आहे तो त्याला त्या मेहनतीमध्ये गुंतवणूक करावी लागली, तेव्हा चालून त्याला अशा प्रकारचे रिटर्न्स मिळाले, ह्या प्रकारचं नावलौकिक मिळालं. आपल्याला सुद्धा नवीन वर्षामध्ये प्रवेश करत असताना ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल की मागच्या वर्षामध्ये मी माझ्या वेळेचा किती सदुपयोग केला, मी माझ्या वेळेला किती चांगल्या पद्धतीने गुंतवणूक केलं. पैसा येतो, पैसा जातो, पैसा पुन्हा येतो, पण वेळ ही संधी आपल्याला देत नाही. नवीन वर्षात प्रवेश करत असताना आपल्याला वेळेचं आदर करावं लागेल. वेळ कुठे गुंतवणूक करावी, वेळेचा कसा सदुपयोग करावा, या गोष्टीचा विचार करावा लागेल. इफ यू युटिलाइज युअर टाइम वेल, युअर टाइम विल ट्रीट यू वेल. तुम्ही तुमचा वेळ गुंतवणूक करा चांगल्या गोष्टी शिकण्याकरिता, आपले नातेसंबंध जपण्याकरिता. आपला वेळ गुंतवणूक करा चांगल्या हेल्थसाठी, आपला वेळ गुंतवणूक करा चांगल्या स्किल शिकण्यासाठी. वेळेच्या गुंतवणुकीवर भर द्या. पैशाची गुंतवणूक तर होत राहील. पैशाची गुंतवणूक प्रॉपर्टीमध्ये करा, घरामध्ये किंवा कुठेही करा, ते तुम्हाला चांगला रिटर्न देईल. पण वैयक्तिक तुमच्या वेळेचं काय? कारण सरते शेवटी काय आहे की आपलं आयुष्य एक कथानक बनून जाणार, एका कथेमध्ये विलीन होणार आहोत आपण. पण तुमची ही कथा, तुमची ही कहाणी हे लोकांसाठी इन्स्पिरेशन असली पाहिजे, प्रेरणादायी असली पाहिजे. यासाठी या नवीन वर्षामध्ये तुम्ही नक्की प्रयत्न करा. तुम्हाला हा नवीन वर्ष सुख समृद्धीचा, भरभराटीचा जाओ. तुमचे सर्व स्वप्न, तुमच्या सर्व इच्छा निश्चित पूर्ण हो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या नवीन वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या हक्काचं घर नक्की मिळो, ही माझ्याकडून सदिच्छा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.